शेवग्याच्या पाल्याची भाजी. खाऊन बघा, भाजी एकदम छान लागते बघा खायला. कुणाला कळणारच नाही की तुम्ही ही शेवग्याच्या पाल्याची भाजी केलेली आहे. एवढी चविष्ट भाजी इथं आपली तयार झाली. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आहे ना पावसाळा स्पेशल भाजी बनवणार आहोत. तर इथे आहे ना मी शेवग्याचा पाला काढून आणलेला आहे. आमच्या दारात शेवग्याचं झाड आहे. काय होतं, मार्केटमध्ये आहे ना आता सर्व भाज्या भेटतात. म्हणजे शेवग्याच्या पाल्याच्या पण भाजीची अशी गड्डी बांधलेली असते, मार्केटमध्ये भेटते बघा. तर ही भाजी खाल्ल्याने ना आपल्याला गुडघ्याला त्रास हे असेल ना काय गुडघ्यादुखीचाही, तर ह्या भाजीने बऱ्यापैकी आपल्याला फरक पडतो. सांधेदुखी हे काय असले तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे शेवग्याचा असा कवळा कवळा पाला आणला आहे बघा. हे आपण भाजी निवडून घेऊया. जास्त निबार पण नाही घ्यायचं पाला, असा कोवळाच पाला घ्यायचा. शेंड्याला नवीन फुटलेला अशी भाजी आणायची. खूप छान चविष्ट ही भाजी आणि भाकरी लागते बघा. एकदा नक्की करून बघा आणि खायला पण चविष्ट लागते. जास्त निब्बर नाही घ्यायचं, असं कवळा कवळा असं आणायचा. असं पण असं एवढी भाजी मी निवडून घेतलेली आहे. थोडीशी अशी कवळी देठ आली तरी काही नाही, पण काय होतं थोडीशी अशी निब्बर पानाची जर देठ असली ना ते दाताखाली कसकस करते, त्यासाठी देठ घ्यायचीच नाही. छान अशी 1-2 पाण्याने भाजी धुवून घ्यायची. मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता त्यात पाणी टाकायचं. भाजी पहिले आपल्याला उकडवून घ्यायची आहे. शेवग्याचा पाला आहे ना अगोदर उकडून घ्यायचा. गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यावरती झाकण ठेवून आपण फक्त 5 ते 6 मिनटं भाजी हे उकडून घेऊया. 6 ते 7 मिनटात आहे ना उकडून निघतो पाला. म्हणजे कसं मस्त उकडलं आहे आणि त्याचा हिरवा रंग पण मस्त आहे, तसंच आहे. अशी शिजवून घ्यायची भाजी 6 ते 7 मिनटं. आता हे आपण चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे पाणी सर्व आपल्याला काढून टाकायचं ह्यातलं. आता तर भाजी गाळून घेण्यासाठी आहे ना मी इथं एक पातेले घेतले, त्याच्यावरती अशी चाळणी ठेवायची आणि ही भाजी आपल्याला त्याच्यावरती टाकायची, म्हणजे पाणी सर्व निघून जाईल. भाजी गाळून घ्यायची शिजल्यानंतर आणि असं थोडंसं थंड करून घ्यायचं. आता आपण राहिलेलं पाणी सर्व असं पिळून घेऊया. असे थंड झाल्यानंतरच पिळून घ्यायची. बघा तरी किती पाणी आहे त्याच्यामध्ये. घट्ट भाजी पिळून अशी एका ताटलीमध्ये काढून घेऊया. बघा इथं सर्व भाजी आपली मस्त घट्ट पिळून झालेली आहे. थोडीशी मोकळी करून घ्यायची, म्हणजे सर्व भाजीला आहे ना असं तिखट मीठ लागलं जातं. आपण जे काही भाजीला टाकणार आहे ना ते भाजीला आपण मिक्स करताना लागले जातं. मग अशी मोकळी करून घ्यायची पिळल्यानंतर भाजी. कढई गरम झाली की टाकूया 2 पळी तेल. जेवढं आपल्याला भाजीला तेल लागतं ना तेवढं टाकायचं. तेल गरम करून घेऊ. तेल गरम झालं की थोडीशी टाकूया जिरी. जिरी व्यवस्थित भाजून घेऊ. जिरी थोडीशी भाजली की लसूण टाकायचा ठेचून. 7-8 लसणाच्या पाकळ्याच्या ठेचून टाकायच्या. लसूण भाजला की हिंग टाकायचा थोडासा. टाकूया हिरवी मिरची. आपल्याला कसं तिखट लागते ना भाजी तशी मिरची टाकायची. ती थोडीशी कमी तिखट आहे मिरची, म्हणून मी 5-6 मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत. मिरची व्यवस्थित भाजून घेऊ. मिरची भाजली की टाकूया कांदा. एक मोठा कांदा टाकायचा, नाही तर छोटे असले ना तर 2 टाकायचे. आता मी मिडियम कांदे 2 चिरून घेतलेले आहेत. मिडियम गॅसवरती कांदा छान परतून घ्यायचा. लाल कांदा भाजून घेतलेला आहे. आता टाकूया थोडीशी हळद. मिक्स करून घेऊ. भाजीला रंग छान येतो बघा. थोडीशी टाकायची हळद आणि टाकूया चवीपुरतं मीठ. मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकून मिक्स करून घेतले. गॅस कमी ठेवलाय मी. आता टाकूया आपण ही भाजी पिळून घेतलेली शेवग्याचा पाला. मस्त असं घट्ट पिळून घ्यायची.
आता फक्त 2-3 मिनिटातच भाजी आपली होणार आहे. छान असं कांद्यामध्ये परतून घ्यायची ही भाजी. 2 मिनिटं भाजी छान परतून घेतलेली आहे. भाजी 2 मिनिटं परतून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओलं खोबरं. ओलं खोबरं टाकून मिक्स करून घेऊया. आता मोठ्या गॅसवरती अजून 2 मिनिटं परतून घेऊ. खोबरं टाकल्यानंतर मस्त भाजी परतून घ्यायची. मस्त भाजी आपली इथं तयार झालेली आहे. शेवग्याच्या पालाची भाजी. छान असं ज्वारीच्या तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊन बघा. भाजी एकदम छान लागते बघा खायला. कुणाला कळणारच नाही की तुम्ही ही शेवग्याच्या पाल्याची भाजी केलेली आहे. एवढी चविष्ट भाजी इथं आपली तयार झालेली आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत मी भाजी ताटलीमध्ये काढून घेतलेली आहे. तर तुम्ही पण आहे ना या पद्धतीने एकदा शेवग्याच्या पाल्याची भाजी या पावसाळ्यामध्ये नक्की करून बघा. खायला खूप छान लागते भाजी. आणि ही भाजी खाल्ल्याने ना आपल्याला गुडघेदुखीचा वगैरे त्रास असला ना तो थोडासा कमी होणार आहे. तर नक्की ही भाजी करून बघा. आज शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.